जय शिवराय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे कृषी रडार चॅनलवर। तुमच्या घरी गॅस सिलेंडर वापरतात ना, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण फक्त काही दिवसात जर तुम्ही ही एक गोष्ट केली नाही तर तुमचा गॅस सिलेंडर महाग मिळू शकतो आणि तुम्हाला मिळणारी सबसिडी ही बंद होऊ शकते। घाबरू नका, हे काम अगदी सोपं आहे आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही ते घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवर करू शकता। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे नेमके काय काम आहे आणि कधीपर्यंत करायचं आहे। तर मित्रांनो, गॅस कंपनी म्हणजेच इंडियन, भारत गॅस आणि HP गॅस यांनी सगळ्या ग्राहकांना एक मेसेज पाठवायला सुरुवात केली आहे। या मेसेज मध्ये सांगितले आहे की तुम्हाला तुमचं KYC म्हणजेच आधार पडताळणी पूर्ण करायची आहे। ही पडताळणी 16 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करायची आहे। आता एक गोष्ट स्पष्ट सांगतो, ही तारीख गॅस कंपनीने स्वतःच्या ग्राहकांना पाठवलेल्या मेसेज मधून आली आहे। त्यामुळे प्रत्येकाने घाबरून जाण्याची काही जरूरत नाही। आपल्याला स्वतःच्या गॅस कनेक्शनवर खरंच हा मेसेज आला आहे का हे आधी बघून घ्या। पण मेसेज आला नसेल तर तो नक्की गांभीर्याने घ्या आणि वेळेत काम पूर्ण करा। मेसेज आला असेल तर तो नक्की गांभीर्याने घ्या आणि वेळेत काम पूर्ण करा। KYC म्हणजे तुमचा गॅस सिलेंडर तुमच्याच नावावर आहे आणि तुमचेच खरे ग्राहक आहात हे आधार कार्डमध्ये सिद्ध करणं। यासाठी तुमचा चेहरा स्कॅन केला जातो किंवा बोटाचे ठसे घेतले जातात। अगदी बँकेत जसं आधार पडताळणी होते तसंच हे आहे। हे यासाठी केलं जातं जेणेकरून जे खरे गरजू लोक आहेत त्यांनाच सरकारी सबसिडी फायदा मिळेल आणि खोटे किंवा डुप्लिकेट कनेक्शन बंद करता येतील। जर हे काम केले नाही तर काय होईल मित्रांनो, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही 16 ऑगस्ट पर्यंत KYC पूर्ण केले नाही तर काय होईल, तुम्हाला घरगुती दराऐवजी जास्त किमतीत सिलेंडर घ्यावा लागू शकतो जोपर्यंत तुम्ही पडताळणी पूर्ण करत नाही तोपर्यंत। जर तुम्ही उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला मिळणारी सबसिडी रक्कमही थांबू शकते। म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं झालं तर हे काम वेळेत केलं नाही तर तुमच्या खिशाला थेट फटका बसू शकतो। कोणाला हे काम करायची गरज आहे? आता एक महत्त्वाचा प्रश्न, प्रत्येकाला हे करावं लागेल का? नाही मित्रांनो, ज्यांनी आधीच एकदा आधार पडताळणी करून घेतली आहे त्यांना पुन्हा हे करायची गरज नाही। मुख्यतः त्या ग्राहकांसाठी आहे ज्यांनी अजून एकदाही आधार पडताळणी केलेली नाही, विशेषतः उज्ज्वल योजनेचे लाभार्थी। त्यामुळे सगळ्यात आधी एक काम करा, तुमच्या मोबाईलवर गॅस कंपनीकडून मेसेज आला का हे तपासून घ्या। मेसेज आला असेल किंवा शंका असेल तर पुढच्या मुद्द्यात सांगलेली पद्धत वापरून लगेच पडताळणी करून घ्या। आता घर बसल्या KYC कसं करायचं? चला मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, हे काम प्रत्यक्षात कसं करायचं लक्ष देऊ नका, कारण हे तुम्ही स्वतःही करू शकता। तुमचा मोबाईल घ्या आणि प्ले स्टोअर वर जा, तिथे तुमचा गॅस कंपनी ऍप शोधा। जसं ऑइल इंडियन साठी इंडियन ऑइल 1, भारत गॅस साठी हॅलो BPCL किंवा HP गॅस साठी HP पे असं ऍप डाउनलोड करा। ऍप उघडा आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा। जो मोबाईल नंबर तुमच्या गॅस कनेक्शनला जोडलेला आहे तोच नंबर वापरा। लॉग इन झाल्यावर KYC किंवा KYC अपडेट असा पर्याय शोधा। तो साधारण माय प्रोफाइल किंवा अकाउंट या भागात सापडेल। ते क्लिक केल्यावर तुमचा चेहरा स्कॅन करायला सांगितलं जाईल। यासाठी आधार फेस ID नावाचं आणखी एक छोटं ऍप डाउनलोड करावा लागेल। हे फक्त चेहरा स्कॅन करण्यासाठी वापरलं जाते। कॅमेरा समोर स्पष्ट चेहरा दाखवा आणि सांगितल्याप्रमाणे सूचना फॉलो करा। काही सेकंदातच पडताळणी पूर्ण होईल। आणि जर तुम्हाला मोबाईलवर जे जमत नसेल तर काळजी करू नका, दुसरा सोपा मार्ग आहे। पर्यायी मार्ग, तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीला जा, सोबत आधार कार्ड घेऊन जा आणि तिथे बसलेल्या कर्मचाऱ्याला सांगा की तुम्हाला KYC करायची आहे। ते तुमची पडताळणी काही मिनिटातच करून देतील। किंवा जेव्हा पुढच्या वेळी सिलेंडर घरी डिलिव्हरीसाठी येईल तेव्हा डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीकडेही हे उपकरण असू शकतं, त्यांनाही विचारा। तर मित्रांनो, ही होती LPG गॅस KYC बद्दलची पूर्ण आणि सोपी माहिती। हे काम का करायचं, कधीपर्यंत करायचं आणि कसं करायचं, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। हा व्हिडिओ बघून थांबू नका, आजच किंवा उद्याच हे काम करून टाका, कारण शेवटच्या दिवशी गर्दी वाढलेली असेल। तुमचं KYC झालं की आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुमच्या घरातल्या किंवा गावातल्या इतर लोकांनाही पाठवा, कारण ही माहिती प्रत्येक गॅस वापरणाऱ्या कुटुंबांसाठी उपयोगी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान जय किसान।